आपला आवाज कोकण 24 तास। फिनोलेक्सचे सर्वेसर्वा प्रकाश छाबरिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाबरिया यांच्या माध्यमातून सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेले सेरेब्रल पाल्सीचे काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं मत रत्नागिरी येथील ज्येष्ठ डॉक्टर अलीमिया परकार यांनी व्यक्त केले आणि हे सर्व काम पत्रकारांनी जनतेपर्यंत पोहोचवावे असं आवाहनही केलंय। ही टीम थोडी आणखी एक्सटेंड असते ती because when I attended their meetings there were almost 12 people there in the set आणि ही टीम व्हॉलंटरीली जोडणं आणि त्यांच्याकडनं हे काम करून घेणं हे दुरापास्त फार मोठं काम आहे, ही तपश्चर्या आहे। मला असं वाटतं इथे माझे पत्रकार मित्र आहेत सगळे, तुम्ही ह्या गोष्टीला जितकं जास्तीत जास्त हे द्याल, प्रसिद्धी द्याल की अशी तपश्चर्या जिथं चालू आहे त्या सेंटरला तुम्ही मोठं करा। ते सेंटर जितकं मोठं होईल तितकं काम वाढत जाईल, हे तुम्ही लोक करू शकता। आज शासकीय अधिकारी इथे आहेत, मला दिसत आहेत। रिहॅबिलिटेशन मेडिसिन मेडिकल कॉलेजमध्ये कधी सुरू होईल मला माहित नाही, कारण ते परदेशात सुरू होऊन जवळजवळ, कारण ज्यावेळेला इंग्लंडची गोष्ट होती त्यावेळेला 1978ला मला मिळालं होतं कशात तर जिरिएट्रिक मेडिसिन मध्ये, जे जिरिएट्रिक मेडिसिन आता आपल्याकडे सुरू झाले, म्हणजे जवळजवळ 50 वर्षांनी। मी आता माझी 48 वर्षाची प्रॅक्टिस आहे। तर सांगण्याचा उद्देश काय, हे विषय सरकारी ह्याच्यामध्ये येतील तेव्हा येतील, कारण आपण आता जे स्ट्रगल करतोय आणि आपल्या फायनान्सिस मध्ये जे काय आपण बजेट बनवतोय त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन मेडिसिन सरकारी दवाखान्यात येताना फार कठीण आहे। परंतु जसं आता डॉक्टर साहेबांनी सजेस्ट केलं तसं मॉडेल नक्की काहीतरी करता येईल आणि ते जर मॉडेल प्रायव्हेट पब्लिक असं करून जर करता आलं तर हा मोठा चंक जो आहे, ज्याला अदरवाईज तुम्हाला बेडमध्ये बघावं लागतं। मी ऍज अ डॉक्टर इथं गेली 46-47 वर्ष काम करतोय आणि मी 40-40 वर्षाची सीपीची मुलं बेडवर पडलेली बघितली आहे, आणि दॅट इज ओनली बिकॉज दे वेर नॉट ऍडवाइज्ड ऍट द राईट टाइम टू स्टार्ट देअर फिजिओथेरपी। ती जर त्या वेळेला केली गेली असती तर आज त्याला 40व्या वर्षी। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं सेरेब्रल पाल्सी या लहान मुलांच्या आजाराबद्दल रत्नागिरी येथील फिनोलेक्सच्या गेस्ट हाऊस येथील सभागृहात मार्गदर्शन आणि जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक तज्ञ डॉक्टर्सनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले। आजार नाही आहे, हे लाईफ स्पॅन, लाईफ लॉंग आपल्याला या मुलांना सपोर्ट करायला लागतं आणि हा सपोर्ट फक्त हेल्थकेअर टीम कडून नाही, पण लोकल रिसोर्सेस, बाकी सगळं ट्रान्सपोर्टेशन, स्कूलिंग, स्पेशल एज्युकेशन, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑर्थोपेडिक, न्यूरोलॉजी, डेव्हलपमेंटल मेडिसिन, हे सगळ्यांचा त्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी सगळ्यांचा त्याच्यामध्ये हात असतो। सो इट इज नॉट अ स्मॉल प्रोजेक्ट, इट इज अ ह्यूज कम्युनिटी प्रोजेक्ट आणि ही कम्युनिटी मला खूप बरं वाटतंय की ही कम्युनिटी वाढतच चालली आहे रत्नागिरीमध्ये आणि हा सपोर्ट जो मिळतोय हा बघून मला खरंच आज म्हणजे एकदमच भावुक वाटतंय। सेरेब्रल पाल्सी या आजाराबद्दल डॉक्टर संदीप पटवर्धन, पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक, संचिती हॉस्पिटल पुणे, डॉक्टर लीना श्रीवास्तव, न्यूरो डेव्हलपमेंट सलोनी राजे, न्यूरो फिजिओथेरपिस्ट यांनी सेरेब्रल पाल्सी आजाराच्या निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन केलंय। तिचा थीमच तसा आहे, द सर्कल ऑफ होलिस्टिक केअर। सो इट्स रिअली नाईस, प्राऊड प्रिव्हिलेज टू बी पार्ट ऑफ द होल होलिस्टिक केअर कॅम्पेन। मुलांच्या संपूर्ण विकासाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा स्नायूंच्या विकासाबद्दल डॉक्टर पटवर्धनांनी आपल्याला इतका सुंदर साध्या शब्दात पूर्ण जर्नी एक्सप्लेन केली आहे, पण त्याच्याच बरोबर मुलांचं खेळणं, त्यांचं आहार, त्यांचं डेली लिव्हिंग स्किल्स म्हणजे रोजच्या दैनंदिन सगळ्या कार्य स्वतः करण्याकडे जे आपण हेल्प करू शकतो, या सगळ्याच बाबतीत त्यांचं बोलणं, त्यांचं बौद्धिक विकास, त्यांचं शिक्षण सगळ्याच बाबतीत मार्गदर्शन होतं जेव्हा मुलं इकडे येतात। अँड आय थिंक द होल टीम कॉन्ट्रीब्युट्स इन दॅट अँड आय एम सो प्राऊड दॅट मिशन। फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे सेरेब्रल पाल्सीसह आरोग्य क्षेत्रात सतत कार्य सुरूच असते असं मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांनी व्यक्त केले आहे। खरं म्हणजे आता खूप माहिती आपल्याला दिलेली आहे। अगदी फिनोलेक्स मुकुल माधव फाउंडेशन आमच्या प्रत्येक आरोग्याच्या कार्यक्रमामध्ये अगदी हिरिरीनं सहभाग असतो
म्हणजे कोविड म्हणू नका किंवा आता टीबीचे पेशंट असतील, सगळं कुठल्या कार्यक्रमाचं नाव इथं सोडलं तर म्हणजे सगळ्या कार्यक्रमात त्यांचा भाग आहे. आणि हे सेरेब्रल पाल्सीचा जो कार्यक्रम आहे तो कंटिन्युअस आणि सतत आणि सातत्यानं हा कार्यक्रम सुरू आहे, याचं खरोखर कौतुक वाटतं. मुळातच कसं आहे की दिव्यांग म्हणजे एक फार मोठी गैरसोय असते, म्हणजे ते पेशंट त्यांचे फॅमिली सगळ्यांनाच, म्हणजे आपल्यालाही ते कळतं. आणि ह्या मुलांना ज्यांना काही आशा नव्हत्या त्यांना या जिल्ह्यामध्ये येऊन ते पालक इथे येत असतात आणि त्यांना जे काही इथं ऍक्टिव्हिटीज दाखवल्या जातात, मला वाटतं त्या नक्कीच त्या पॅरेंट्स तिथे घरी करून घेतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला झालेली सुधारणा दिसते. आणि हे मोठं काम इथं घडतंय आणि हे असंच चालू आहे. डॉक्टर पटवर्धन असतील, राजे मॅडम असतील, पहिल्यापासून बघतोय त्याच उत्साहात त्याच यांनी ते इथं येत असतात, त्यांची टीम पूर्णपणे येत असते आणि त्या कार्यक्रमात इथं पूर्णपणे जे 1.5 दिवस 2 दिवस ते पूर्ण रत्नागिरीसाठी इथं ते वेळ काढतात आणि त्या मुलांना सहकार्य करतात. म्हणजे कसं आहे की शासनामध्ये एवढे फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सहकार्यामुळे सेरेब्रल पाल्सीतून काही प्रमाणात बऱ्या झालेल्या मुलांना घेऊन पालक जातीनिशी उपस्थित होते आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. सुद्धा खूप छान असं इम्प्रुव्हमेंट झाले. पकडता किंवा न करता चालतो. सरप्राइझिंगली तरुणच आपला जी पेशंट आहे, छोटं बाळ आहे 2 वर्षाचं, ते ट्विन्स होते आणि सॉरी दुसरे की तिचा छोटा भाऊ होता तो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन रत्नागिरीचे डॉक्टर अनुप करमरकर, श्री अभिषेक साळवी, डॉक्टर कांबळे, सागर चिवटे, बबलू मोकळे आदींनी जातीनिहाय परिश्रम घेतले. 3 दिवसीय विशेष शिबिरात रत्नागिरीच्या विविध भागातून आलेल्या सेरेब्रल पाल्सी मुलांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।